हॅलो हॅलो शेख. धन्यवाद लवेश दिघे सर. सामन्याला सुरुवात करतोय आपण. 4 ओव्हरची असेल मॅच. एका बाजूला गुरुदत्त शिवकर आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की बापदेव पाळी अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. या अगोदर आपण मॅच पाहिली चिंचवली आणि गावदेवी पाळी यांच्या दरम्यान. तो सामना गावदेवी पाळी टीमनं मात्र जिंकला आणि गावदेवी पाळी टीमनं अच्छा या स्पर्धेमध्ये फायनलमध्ये दाखल झालाय. टॉप 2 मध्ये दाखल होणारा पहिला संघ ठरलाय. मॅच ऑन. मॅचला होईल सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती पहिला गोलंदाज कल्पेश शेळके. पहिल्याच बॉल दांडी गुल गेली. अगदी यॉर्कर ब्लॉक हॉल पद्धतीचा बॉल पाहायला मिळालाय. फलंदाज होईल बाद. पहिल्याच बॉलवरती विकेट. फलंदाज प्रतीक पाटील ठरलाय बाद. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी ब्लॉक हॉल पद्धतीचा बॉल पाहायला मिळाला. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क झाला नाहीये आणि इथून मात्र विकेट मिळतीये. फलंदाज झालाय बाद. नवीन फलंदाज राकेश पाटील याला आपण मैदानावरती पाहतोय. 4 ओव्हरची मॅच आपण पाहतोय. जरा स्पीडअप करा, टाइमपास नकोय. दोन्ही टीमला विनंती असेल. पहिले षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. पहिल्या षटकासाठी कल्पेश शेळके हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती आलाय. लेफ्टी बॅट्समन डावखुऱ्या हाताचा खेळाडू आता स्ट्राईक वरती आहे राकेश पाटील. फिल्डिंगची रचना आपण पाहिली तर ऑन साइडला एक फिल्डर लॉंग ऑफला. यावेळेस मात्र मिस हिट फटका फसलाय. दुसऱ्या चेंडूवरती दुसरा गोल्डन डकचा शिकार ठरलाय फलंदाज राकेश पाटील देखील बॅक टू बॅक बाद. दोन फलंदाज सलग बाद झालेत. अपील वॉटर बॉल फार चांगला चेंडू आणि फलंदाज झालाय बाद. पहिली विकेट हॅट्रिक गोलंदाज कल्पेश शेळकेनं मिळवली. 3 चेंडू 3 खेळाडूंना पाठवलाय माघारी. तिसरा झटका मिळतोय तो शिवकर टीमला. सन्माननीय गुरुनाथजी कडव यांना विनंती आहे आपण मंचावरती या. स्पर्धेच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. तीन चेंडू आणि 3 चेंडू वरती क्लासिकल आणि अफलातून गोलंदाजी. 3 सुरुवातीचे मोठे धक्के दिलेत ते गुरुदत्त शिवकर टीमला. नवीन खेळाडू 5व्या क्रमांकासाठी या नरेश ढवले या फलंदाजाला आपण पाहतोय. नरेश ढवले आलाय बॅटिंगसाठी मैदानात. विकेट हॅट्रिक संपादन केली आहे. आज या स्पर्धेतील उपसरपंच चषक 2025 मधली पहिली विकेट हॅट्रिक दाखल झाली आहे. ती गोलंदाज कल्पेश शेळके या गोलंदाजावरती. चौथा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. फुल टॉस होता. लोअर फुल टॉस बॉल पाहायला मिळाला. संपर्क कनेक्शन प्रॉपर नाही आहे त्यामुळे मिळेल एक सिंगल. सिंगलच्या बरोबरीनं धावसंख्येचा श्री गणेशा झालाय तो शिवकर टीमच्या. 1 धाव लागले धाव फलकावरती. संत आणि सावध क्रिकेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अगदी उन्हाचा तडाखा
आपल्याला या दुपारच्या सत्रात 2:45 वाजलेत. रखरखत्या उन्हात मात्र हा सामना चालू आहे. 2 बॉल बाकी आहेत अजून. यावेळेला हलक्यातनं स्लाइस करण्याचा प्रयत्न, ऑन साइडला बॉल एक्झिक्यूट केलाय. एक धाव वेगाने कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न होईल आणि 2 धावा देखील सहजरित्या धावून कंप्लीट केल्यात. 2 धावा या चेंडूवरती मिळतील आणि 2च्या बरोबरीनं धावसंख्येत होईल वाढ. धावसंख्या पोहोचेल 3 या आकड्यावरती. तीन धावा, 3 विकेट. थोडीशी नाजूक अवस्था आपल्याला गुरुदत्त शिवकर टीमची पाहायला मिळते. शेवटचा चेंडू कल्पेश शेळके ऑन द मार्क. यावेळेला बॅटच्या रडार मध्ये चांगला फटका पाहतो आपण. सरळ व्ही आकारात लॉंग ऑनच्या वरून बॉल जाईल सीमा पार. लास्ट बॉल वरती येईल हा षटकार. नऊ धावा धाव फलक्यावरती. 3 धावा होत्या. लास्ट बॉल वरती आलाय षटकार आणि षटकाराच्या बरोबरीनं आता धावसंख्या थोडीशी वाढली आहे. 9 धावसंख्येवरती पोहोचलाय गुरुदत्त शिवकर हा संघ. दुसरे षटक होईल चालू. दुसऱ्या षटकाला सुरुवात. दुसरा षटक घेऊन गोलंदाज परेश शेळके गोलंदाजी मार्कवरती. राईट आर्म राऊंड द विकेटनं. पॉवर प्लेचं षटक संपलंय. 5 फिल्डर अगदी 30 सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय. फिल्डिंगची रचना पूर्णपणे आता ओपन झाली आहे. परेशचा हा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला चेंडू कव्हर, एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून उडवण्याचा प्रयत्न. चेंडू थांबणार नाहीये. आउटफील्ड फार फास्ट आहे. चौकार येतोय तो फलंदाज नरेश ढवलेच्या बॅटमधून. चार धावा मिळतील त्या फलंदाजी करणाऱ्या शिवकर टीमला. धावसंख्या पोहोचेल ती 13 या आकड्यावरती. परेश शेळके गोलंदाजी मार्कवरती तयार. स्लाइस टपली मारली जाते बॉलला. गॅप सिलेक्शन परफेक्ट. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर तैनात. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल आणि दुसरी धाव देखील सहजरित्या धावून कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. दुसरी धाव मिळेल. दुसरीच्या बरोबरीनं धावसंख्येत होईल वाढ. धावसंख्या पोहोचेल ती 15 या आकड्यावरती. 15 धावा धाव फलक्यावरती. उर्वरित अजून या षटकातील 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सुरुवात थोडी खराब झाली होती. त्यानंतर आता टीमला सावरलं जाते. सावरण्याचं काम नरेश ढवले आणि त्यानंतर सूरज भगतच्या माध्यमातून चालू आहे. यावेळेला बॅटच्या रडारमध्ये चांगल्यारीत्या बॉल येत नाहीये. थर्डमॅन आणि शॉट थर्डमॅनच्या दिशेने चेंडू चाललाय. 21 रन या बॉलवरती फक्त पाहायला मिळेल. 21च्या बरोबरीनं धावसंख्या पोहोचली ती 16 या आकड्यावरती. 16 धावा, 3 विकेटचं नुकसान. सुरुवातीला गोलंदाज कल्पेशने चांगली गोलंदाजी केली. लास्ट बॉलवरती जरूर षटकार आला, परंतु त्या अगोदर ते चेंडू फार चांगल्यारीत्या हाताळले. आणि आता परेशवरती मी तर म्हणेन की थोडंसं आक्रमण करण्याचा प्रयत्न चालू आहे. या ठिकाणी फटका मात्र फसलाय. फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. फिल्डर पासून बराचसा दूर राहिला बॉल. आउटफील्ड थोडीशी खराब ऑफ साईडला आपण पाहतोय. 2 धावा या चेंडूवरती, 3 धावा या चेंडूवरती धावून कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आहे. 3 धावा धावून कंप्लीट होत्यात आणि 3च्या बरोबरीनं टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 19 वरती. 19 धावा धाव फलक्यावरती. उर्वरित या षटकातील अजूनही आपण पाहिलं तर 2 बॉलचा खेळ मात्र शिल्लक आहे. 2 चेंडू बाकी आहेत. 19 धावा लागल्यात.
हा चेंडू थोडासा आपण पाहिलं तर लेग ब्रेक पद्धतीचा बॉल पाहायला मिळालाय. टप्पा खाल्ल्यानंतर बाहेरच्या दिशेने चेंडू वळण घेतोय. विकेट किपर कडून थोडी चुकी झाली. चुकीच्या स्वरूपात एक बाईच्या स्वरूपात सिंगल मिळती आहे ती शिवकर टीमला. माफ करा, बॅटकट आहे. बॅटकटच्या साहाय्याने एक सिंगल मिळेल आणि सिंगलच्या बरोबरीनं 20 धावा लागतील धावफलकावरती. शेवटचा बॉल या षटकात दिला तर बाकी या शेवटच्या बॉलवरती काय घडेल. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. यावेळेला देखील फिल्डर प्रयत्न करत होते. एक धाव मिळाली आहे. दुसरीचा प्रयत्न देखील कंप्लीट केलाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा या शेवटच्या बॉलवरती मिळतील. दुसरं षटक संपलंय आणि दुसऱ्या षटकानंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 3 बाद 22 वरती. तिसरा बॉलर कोण आहे? रोहित. त्या टीममध्ये पण रोहित पाटील आहे ना पालीच्या. रोहित पाटील आलाय गोलंदाजी मार्कवरती. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. 22 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 11.00च्या रन रेटनं धावा बनवल्यात त्या सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये शिवकर टीमनं. 2 ओव्हर अजून बाकी आहेत. रोहित पाटील यावेळेला बॅटच्या रडारमध्ये बॉल आला नाहीये चांगल्यारीत्या. खेळाडू होईल बाद. फटका फसलाय आणि फलंदाज या बॉलवरती होतोय बाद. पहिला चेंडू चांगला फटका निश्चितपणे होता. थोडंसं एलिव्हेशन कमी मिळालं. फिल्डरच्या हातामध्ये बॉल जाऊन विसवला. फिल्डरनं कुठलीही चुकी केली नाही आहे आणि पहिला फलंदाज ह्या बॉलवरती फलंदाज बाद झालाय. चौथा धक्का मिळालाय तो शिवकर टीमला. चला पंच मोबाईल ठेवा थोडंसं खिशात. अगदी चांगले पंच आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या बॉलवरती विकेट. अजय भगत आला स्ट्राईक एंडला. हा चेंडू थोडीशी वाईड लाईन ची दिशा भरकटलाय. पंचांचा वाईट बॉल एक्स्ट्रा रनचा इशारा येतोय. एक्स्ट्राच्या साह्यानं धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचेल ही 23 या आकड्यावरती. अजून उर्वरित या षटकातील 5 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 23 वरती. यावेळेला कनेक्शन देखील चांगलं नाही आहे. आणखीन एक फलंदाज बाद होतोय. अजय भगतच्या स्वरूपात धक्का क्रमांक 5वा लागतोय तो शिवकर टीमला. हवेचा प्रभाव आपण पाहतोय बराचसा. मिडल ऑफ द बॅट जर बॉल झाला तरच सीमारेषा पार जातोय, अन्यथा मग फटका फसतोय. चांगले चांगले फटके लगावले होते दोघांनीही, परंतु एलिव्हेशन थोडंसं कमी मिळालं होतं आणि दोन्ही चेंडूवरती कॅच आउट दोन्ही फलंदाज बाद झालेत. चला स्पीडअप करा पंच, विनंती आहे थोडा फास्ट घ्या. वारंवार टाइम बराचसा दवडला जातोय, जरा फास्ट घ्या. वारंवार प्रत्येक बॉल मागे टीम मीटिंग घेऊ नका.
गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुनश्च तयार. हा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेटनं. रोहित पाटील चांगली गोलंदाजी, चांगल्या लाईन वरती चेंडू डिलिव्हर करतोय. तिसरा चेंडू रोशन पाटील स्ट्राईक एंडला. हलक्या हाताने ड्राईव्ह पाहायला मिळालाय. सिंगल साठी धावले, दुसरी साठी पलटण्याचा प्रयत्न थोडासा जड, स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेतली आहे. रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक धक्का मिळतोय तो शिवकर टीमला. सुमित ढवळे नवीन खेळाडू मैदानावरती चाललाय. रनआउटच्या स्वरूपात मागचा धक्का मिळालाय तो शिवकर टीमला. लोअर फुल टॉस बॉल पाहिलाय आपण, ऑन साइडला फक्त फ्लिक केलाय. एक वेगाने कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न होईल, दुसरीचा प्रयत्न देखील सक्सेस ठरलाय. 2 धावा या चेंडूवरती मिळतील. 2च्या साह्यानं संघाची धावसंख्या पोहोचली आहे ती 26 या आकड्यावरती. 26 लॉस ऑफ 6 विकेट. 6 फलंदाज शिवकर टीमच्या आतापर्यंत पवेलियन मध्ये. गतीमध्ये परिवर्तन, हलक्या हाताने चेंडू डिलिव्हर केलाय. नॉन स्ट्राईक एंडवरचा खेळाडू धावत आला होता, शेवटच्या क्षणाला नकार दिलाय त्याला आणि निर्धाव चेंडूची सांगता. गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस आपण रोहित पाटीलच्या माध्यमातून पाहिलाय. डॉट बॉलची सांगता झाली आहे. एक बॉल एक, शेवटचा चेंडू आहे हा. चेंडू गोलंदाज तयार. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या वरच्या टोकाला बॉल लागलाय. एक सिंगल मिळाली आहे, वेगानं फिल्डर आलेत बॉलपर्यंत. सिंगल पेक्षा जास्त काही नाही आहे. सिंगलच्या साह्यानं धावसंख्येत होईल बदल. 3 ओव्हर नंतर धावसंख्या धावफलकावरती लागली आहे ती 6 बाद 27. सन्माननीय अतिथी युवराजजी मात्रे, जरीमरिया आई धाबाचे ओनर मालक युवराजजी मात्रे साहेब या स्पर्धेसाठी दाखल झालेत. त्यांचं आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. त्यांना विनंती, आपण मंचावरती या. उपसरपंच चषक 2025 मध्ये आपलं मोस्ट वेलकम. श्री गणेश युवा मित्रमंडळ मोहो यांच्या वतीनं, यांच्या ऑर्गनाइज कमिटीनं आयोजित केलेला उपसरपंच चषक 2025चं आयोजन आपण या मैदानावरती पाहतोय. स्पर्धेच्या मुख्य आयोजकांच्या भूमिकेत प्रवीण शेठ मात्रे असतील. त्यानंतर ज्यांच्या नावाची ही टुर्नामेंट आहे, अर्थातच उपसरपंच चषक, त्या सौभाग्यवती अक्षता प्रवीण मात्रे असतील, ज्या उपसरपंच आहेत. ग्रुप ग्रामपंचायत वांगणीतर्फे वाजेच्या एक्स्ट्रा कव्हरच्या मधून खेळण्याचा प्रयत्न, 2 धावा अगदी वेगाने कंप्लीट. दुसरी धाव कंप्लीट देखील केली आहे. दुसरीच्या मदतीनं धाव संख्येत होईल बदल. धावसंख्या पोहोचेल ती 29 या आकड्यावरती. शेवटचा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय तो विशाल शेळके. विशाल शेळके हा गोलंदाज झालाय लास्ट ओव्हर साठी. 29 टीमची टोटल पोहोचली आहे. यावेळेला बॅटच्या रडार मध्ये बॉल आलाय की काय नाही आहे. मी मगाशी देखील सांगितलंय, त्या शेप मध्ये फटके फसतायत. कनेक्शन अगदी प्रॉपर व्हायला पाहिजे, नाहीतर मग फलंदाज बाद होत आहेत. आणखी एक फलंदाज त्याच प्रकारे बाद झालाय. 7वा झटका मिळतोय तो गुरुदत्त शिवकर टीमला. कल्पेश नवीन फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो. स्लॉग ओव्हर हाणामारीचं षटक आहे, शेवटचं षटक या इनिंग मधील बाकी आहे. आणि शेवटच्या षटकामध्ये आता धाबांची अपेक्षा असेल, धाबा बनवण्याची गरज आहे.
फुल टॉस बॉल पाहायला मिळाला. ऑन साईडला चेंडू खेळून काढला स्क्वेअर लेगला. एक धाव कंप्लीट. दुसरीसाठी प्रयत्न होईल. खराब फिल्डिंगच्या जोरावरती दुसरी धाव कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न नाहीये. पहा बॅकअप चांगला मिळालाय. 2 रन या चेंडूवरती फक्त मिळतील आणि 2च्या मदतीनं संघाची धावसंख्या वाढेल. संघाची धावसंख्या होईल ती 31 वरती. 31. लॉस ऑफ 7 विकेट. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. शेवटचं षटक चालू आहे. 31 धावसंख्येवरती पोहोचलाय तो गुरुदत्त शिवकर हा संघ. 3 बॉल अजून बाकी आहेत. 3 बॉलवरती एखाद दुसऱ्या मोठ्या फटक्याची अपेक्षा असेल. यावेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. गोलंदाज देखील चालाक आहे. ओळखलं गोलंदाजानं, फलंदाजाला फॉलो केलं आणि त्यानंतर मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. डॉट बॉल आलाय. 2 बॉल अजून बाकी आहेत. हा चेंडू देखील आउटसाइड ऑफ स्टंप. गुडलाईन स्पॉट वरती चेंडू टाकलाय आणि देखील निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी विशालच्या माध्यमातून पाहायला मिळते. 5वा बॉल आलाय निर्धाव. धावसंख्या स्थिरावली आहे ती 31 वरती. अगदी फायटिंग टोटल फक्त उभी राहिली आहे. जास्तीच्या धावा नाही आहेत. शेवटचा ओव्हर फुल टॉस सरळ शेप मध्ये आपण पाहतोय आणि पंचांचा इशारा कशासाठी? तिसरे पंच रनआउट का? गोलंदाजी करत असताना. अच्छा ओके. चल तिसरे पंच चेक करा. चला पाय लागला नाही. हवेत पडलाय कदाचित स्टंप. 1 रन या बॉलवरती मिळेल. शेवटच्या बॉलवरती 1च्या बरोबरीनं टीमची टोटल 4 ओव्हर नंतर झाली आहे ती 32 धावा 32. आणि इथून आता विजयासाठी 24 बॉलवरती बापदेव पाळी टीमला गरज आहे ती 33 धावसंख्येची. सन्माननीय अतिथी युवराजजी मात्रे, जरीमरिया हॉटेलचे मालक प्रोप्रायटर युवराजजी मात्रे यांचा सन्मान या मंचावरती होईल. भास्करजी पाटील यांना विनंती आहे आपण आपला शुभ हस्ते युवराजजी मात्रे यांचा सन्मान आपण या मंचावरती करायचा आहे. मायेची उबदार शाळ, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन युवराजजी मात्रे यांचा सन्मान आपण मंचावरती करतोय. ऑन स्क्रीन वरती तुम्ही पाहू शकता जी क्रिक इव्हेंट च्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. घर बसल्या लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळत आहे आणि जे प्रेक्षक ऑनलाईन आमच्या सोबत जोडले गेलेत त्यांना विनंती आहे लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सन्माननीय गुरुनाथ शेठ कडव यांना देखील विनंती आहे आपला देखील सन्मान या मंचावरती होईल. स्पर्धेच्या वतीनं उपसरपंच चषक मध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान आपण पाहतोय. गुरुनाथ शेठ कडव या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आपण स्पर्धेच्या वतीनं करतोय. चला गोलंदाजी करणाऱ्या टीमला विनंती, शिवकर टीम फिल्डिंग लावून घ्या.
चला पुढच्या मॅचसाठी उसरली आणि त्यानंतर तुरमाले दोन्ही टीमच्या कॅप्टनला कॉल आहे की आपण टॉस करण्यासाठी या. ऑन स्क्रीन वरती आपण पाहू शकताय जरीवरी आई ढाबाचे मालक सन्माननीय युवराजजी म्हात्रे यांचा बॅनर यांचा फ्लेक्स आपण पाहतोय. या ढाब्याचा पत्ता आहे विचुंबे गावदेवी मंदिर प्रयाग गार्डनच्या बाजूला. अगदी अग्री कोली आणि इंडियन चायनीज तंदुरी पद्धतीचं जेवण आपल्याला या जरीमरी या आई ढाब्यावरती पाहायला मिळेल. त्यांचा ऑन स्क्रीनवरती आपण बॅनर पाहिलाय. ते सन्माननीय युवराज म्हात्रे या स्पर्धेसाठी दाखल झालेत. 24 चेंडू विजयासाठी गरज आहे 33ची. काय घडेल या मॅच मध्ये दुसऱ्या इनिंगसाठी कॉम्बॉक्स मध्ये करतोय आपण चेंज. पुनश्च जाऊया आमचे साथी कॉमेंटेटर लवेश दिगे यांच्याकडे. थँक्यू शुभम. आपण पाहत आहोत श्री गणेश युवक मित्र मंडळ मोहो यांच्या संयुक्त विद्यमानाने उपसरपंच चषक 2025ची ही शानदार खरं तर ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आज ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. एक दिवसीय शृंखला आहे आणि एक दिवसामध्ये 8 संघांनी खरं तर या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. त्या सर्व 8ही संघांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तिथे आपण दुपारच्या सत्र इथून सुरुवात केली जाते. दुपारच्या सत्रामध्ये पहिली लढत आपल्याला पाहायला मिळेल. मिहिका 11 जे बापदेव पाली त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना ओम गुरुदत्त शिवकर टीमने टॉस जिंकला आणि बॅटिंगचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आला. आणि बॅटिंग करत असताना 32 धावा शिवकर टीमने बनवल्या आणि 33 धावांचं लक्ष ठेवलं गेलं ते म्हणजे पाली टीम संघासमोर. कशा प्रकारे धावा करतील, काय घडेल काय बिघडेल हे मात्र येणाऱ्या थोड्याच वेळामध्ये आपल्याला स्पष्ट होईल. सकाळच्या सत्राचा विचार केला तर सकाळच्या सत्रामध्ये गावदेवी पाली संघ थेट फायनलच्या दिशेने रवाना झालाय. श्रीराम 11 चिंचवली संघाला परास्त करून फायनलमध्ये थेट धडक मारलेली आहे. इथून मात्र दुपारच्या सत्राला सुरुवात होते. दुपारच्या सत्रामध्ये कोणता संघ खरं फायनलच्या दिशेने जाईल हे आपल्याला थोड्याच वेळात स्पष्ट होईल. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. मॅच ऑन करायचे. गेम इज ऑन. लेट्स प्ले. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रोहित पाटील आणि विशाल शेळके. गोलंदाजी मार्कवर सुमित डवले पहिले षटक घेऊन. इथे पहा मोठा फटका लगवायचा होता. मिस टायमिंग स्ट्रोक रोहित पाटील. इथे मात्र पहिल्या चेंडूवर विकेट मिळवतोय गोलंदाज सुमित डवळे. पहिला करार झटका टीम जय बापदेव पाली संघाला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल विकेट इथे मिळवलाय. रोहित पाटीलला गोल्डन डकचा अगदी शिकार होऊन माघारी परतवलंय. स्लोअर वन टाकला होता, पिक करू शकला नाही रोहित पाटील. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बारक्या शेळके. एक इनफॉर्म फलंदाज आहे. बारक्या शेळकेकडे ताकद आहे, पॉवरफुल फटके आहेत. इथून बारक्या कशा प्रकारे खेळ सादर करेल हे देखील पाहणं गरजेचं. टोटल 33 धाव्यांची गरज आहे. 33 धावा कशा रीतीने करतं त्या धाव्यांपर्यंत पोहोचण्याचं कार्य खरं तर टीम पाली करेल का धावा सहजरित्या डिफेंड करेल टीम शिवकर हे देखील पाहणं महत्त्वपूर्ण राहील. मॅच चांगली पाहायला मिळेल, मॅच दमदार पाहायला मिळेल. टीम मिहिका 11 जे बापदेव पाली संघाचा विचार केला तर फलंदाज बॅटिंगसाठी खरं तर नामांकित आहेत. बारके शिल्के असेल, रोहित पाटील जरूर 0 बाद झाला. विशाल शिल्के सारखा देखील बॅट्समन देखील खेळताना पाहायला मिळतोय. इथे पहा मोठा फटका लगवायचा होता. ऑफ स्टिकला शपल होऊन इम्प्रोवायझिंग शॉट लॉंग लेग रिजमन मध्ये चेंडू धन 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 करत सीमा पार येतोय. हा चौकार 4 रन. जेपी फार्म हाऊसचे प्रोप्रायटर मनल पाटील साहेबांचं शुभागमन. याबा पण अतिथी मंचावर आपलं स्वागत आहे. जेपी कॉर्नरचे पहा सर्वा मनल पाटील साहेबांचं शुभागमन मंचावरती झालेलं आहे. यावा पण अतिथी मंचावर आपलं स्वागत आहे. गोलंदाज तयार. लोअर फुल टॉस. क्या बात है, धमाका इथं पाहायला मिळतोय. बारक्या शेळके इज ऑन फायर.
चौकारानंतर येतोय हा क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा शानदार षटकार. चला पुढील होणारी मॅच उसरली विपक्ष तुरमाळे उसारली खुर्द दोन्ही टीमचे संघनायक त्वरित यायचे टॉस का बॉक्स कक्षामध्ये लगेच टॉस केलं जाईल. या मॅच नंतर वेळ न दौडता लगेच मॅचला सुरुवात केली जाईल. पा उसरली खुर्द आणि तुरमाले दोन्ही टीमचे संघनायक लगेचच रिपोर्टिंग करून घ्या आपणास विनंती असेल. उसारली खुर्द संघाचा संघनायक आलेला आहे तर मी विनंती करेल तुरमाळे संघाचा संघनायक आपण देखील या. आपणास विनंती आहे की या मॅच नंतर लगेच सामना खेळवला जाईल. बारक्या शेलकीच्या बॅटमधून षटकार आपण पाहिला. आता मात्र ऑफ स्टिकला शपल मारण्याचा प्रयत्न मिस फिल्डिंग त्याचा फायदा मात्र इथं बॅटिंग करत असताना मिहिका 11 जे बापदेव पाली संघाला येतोय चौकार 4 रन. गोलंदाज तयार. राईट टाइमवर द विकेट इथे देखील मोठा फटका प्रहार केलाय. बारक्या शेलके मात्र इथून थांबणार नाहीये आणि फिल्डिंग देखील लाजवाब राहिलं परंतु तिथे मात्र कमालीचा स्ट्रोक एलिव्हेशन कमी तरी देखील चेंडू सीमा पार येतोय बारक्या शेलकेच्या बॅट मधून तडाखा चौकार. या 4 धाबेच्या मदतीने धाव फलक फ्लाय होईल. टोटल 18 धाबा धाव फलकावरती लागलेले आहेत. उर्वरित काही चेंडू शिल्लक असतील 19 आणि धाव संख्येची गरज असेल ती म्हणजे 15 धाबा. जी क्रिकच्या वाहिनीवर आपण ही लाईव्ह टेलिकास्ट पाहतोय. ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. 7 समुद्र पार खरं तरी स्पर्धा नेण्याचं काम जी क्रिक लाईव्हच्या माध्यमातून केले जाते. इथे पहा बारके शेलके मात्र इथून चांगली फलंदाजी करत असताना चेंडू जातोय सरळ लॉंग लेग रिजन मध्ये. इट्स आउट ऑफ द पार्क. स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच येतोय षटकार. षटकाराच्या साह्यानं इथून पंचांचा इशारा येतोय षटक समाप्तीचा. एक षटकाच्या अखेरीस टोटल धाव संख्येचा विचार केला तर टोटल 24 धाबा धाव फलकावरती. येणारे 18 चेंडू 9 धावेची गरज. मॅच मधली पूर्णपणे हवा काढली बा बारक्या शिल्केने. जबरदस्त बॅटिंग कलात्मक शॉट खेळले जात आहेत बारक्या शिल्केच्या बॅट मधून. दमदार बॅटिंग पाहायला मिळाली. आता नॉन स्ट्राईक असलेला खेळाडू विशाल शिल्के आता स्ट्राईक केला खरं तर खेळताना पाहायला मिळेल. सूरज भगत गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू खोलवर टाकला होता. ऑफ साईडला ऑफ ड्राईव्ह केला जातोय. वाईडेस्ट लॉंगॉनला खेळाडू आहे तिथे एक धाव पूर्ण केली जाते. स्ट्राईक रोटेट केली जाते. विशाल शिल्केला माहिती आहे चांगला टचमध्ये खरं तर बारक्या शिल्केला आपण पाहतो लयमध्ये आहे. 2024-25च्या हंगामामध्ये खरं तर अप्रतिम बॅटिंग राहिले ते म्हणजे बारक्या शिल्केची. इथून कशा प्रकारे खेळ पुढे घेऊन जाईल हे देखील पाहणं महत्त्वपूर्ण. आता मात्र 8 धावेची अजूनही गरज आहे ती म्हणजे पाली टीमला. क्या बात है, व्हाट अ शॉट. दिस इज अ फिनॉमिनल हिटिंग बाय बारक्या शेलके. चेंडू जाईल सरळ आउट ऑफ द पार्क. येतोय आणखीन एक शानदार षटकार. आता मात्र 2 धावेची गरज आहे पहा. इथून औपचारिकता पूर्ण केली जाईल. फक्त 2 धावा कारण बारक्या शिल्केने तर बॅटिंग जबरदस्त केले. रिव्हर्स अटेम्प्ट केला. यावेळी देखील चेंडू थांबणार नाहीये. विजयी चौकार. बारक्या शेलके इज ऑन फायर. चेंडू सीमा पार. इट्स रॉकेट हिट. शानदार षटकार.
7 चेंडू आणि 34 धाब्यांची बहारदार केली. क्या बात आहे बारक्या शिल्के. टाळ्यांच्या गजरमध्ये खरं तर स्वागत केलं पाहिजे या खेळाडूचं. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. खरं तर आव्हान होतं 34 धाब्याचं आणि